आरएसएस ही सैतानांची संघटना आणि भाजप त्याची सावली आहे। कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी कठोर अशी टीका केलेली आहे। सध्या सैतानांच्या सावलीशी लढतोय, सैतानांविरुद्ध लढू, सैतानांशी लढलो तरच देश सुधारेल असं खरगे यांनी म्हटलंय। आरएसएसच्या मागे एक मोठं मनी लॉन्ड्रिंगचं रॅकेट देखील आहे असा आरोप खरगेंनी केलाय। तर आरएसएस शिवाय भाजपची हालत ही जेडीएस पेक्षा देखील खराब होईल। जेडीएसनं आपल्या पक्षाच्या नावातील सेक्युलर शब्द काढून टाकावा। नेते धर्मगुरू आपल्या सोयीनुसार धर्म सांगत आहेत असं खरगे यांनी म्हटलंय। तर सरसंघचालक 3 मुलं व्हावी म्हणतात पण स्वतः अविवाहित आहेत असं देखील खरगेंनी म्हटलेलं आहे। आणि दरम्यान यावरती मंत्री मंगल प्रभात लोढांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। त्यांचे वैफल्यताचा घोतक आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष शताब्दी वर्षामध्ये आहे। विश्वात सर्वात मोठा संघटन आहे। हा काय त्यांचे वैशिष्ट्य नाही आहे। त्यांचे वैशिष्ट्य आहे की ते देशभक्तासाठी, हिंदू धर्मासाठी, भारतासाठी, धर्मरक्षणासाठी, राष्ट्ररक्षणासाठी नेहमी काम करतात। तिथे पण असे खरगे जैसे अमानुष राक्षस प्रवृत्तीचे लोक उभे राहिले तो काय होणार आहे। भारत माता आणि राष्ट्रप्रेम हा आमचा एकमात्र निशाण आहे। ने असा खरगे जैसे लोकांचा निषेध केला पाहिजे ने त्यांची क्षमा मागितली पाहिजे। पुढच्या बातमीकडे वळूयात। पोलीस भरती प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या नवीन तंत्रज्ञानामुळे अडचणी येत असल्याची तक्रार ही सोलापुरातील उमेदवारांनी केली आहे। RFID या तंत्रज्ञानामुळे उमेदवारांच्या धावण्याची वेळ ही 4 ते 5 सेकंदांना अधिक दाखवली जात असल्याची तक्रार ही त्यांनी केलेली आहे। हे सेकंद वाढल्यामुळे त्याचा परिणाम उमेदवारांच्या गुणावरती होतोय। 11 सेकंदामध्ये 100 मीटर धावणाऱ्या उमेदवाराला 15 गुण मिळतात। मात्र या तंत्रज्ञानामुळे 4 सेकंदाची वेळ वाढल्यामुळे केवळ 5 ते 6 गुण मिळत असल्याचा दावा या उमेदवारांनी केलाय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत हस्तक्षेप करून भरती प्रक्रिया ही स्टॉपवॉचवरती राबवावी अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येते। तर RFID चिप वापरण्यात येणार असेल तर स्टार्ट आणि एंड पॉइंट दोन्ही बाजूने चिप वापरण्याची मागणी या उमेदवारांनी केलेली आहे। एक साईडला चिप बसवल्या कारणाने, समोरच्या साईडला चिप बसवल्या कारणाने 100 मीटर एंडिंगला जिथं तुमचं 12.30 12.37 सेकंद दाखवायला हवं तिथं 15 16 सेकंद दाखवलं जातंय। जिथं 15 पैकी त्यांना 12 13 मार्क पडायला हवे तिथं 4 5 मार्क पडतायत। एक मार्कांनी पोलीस भरतीचं मेरिट हुकतं, त्यांचं एवढ्या वर्षाची मेहनत वाया जाते। तर आम्हाला आपल्या माध्यमातून शासनाला एवढंच सांगायचं आहे की ते तंत्रज्ञान पोलीस भरती प्रक्रियेमध्ये वापरणारे म्हणजे भरती प्रक्रिया राबवणाऱ्यांना ते तंत्रज्ञानाचा पहिला कसा उपयोग केला जातो ते त्यांना शिकवलं पाहिजे। तर घटना घडली सर 33 सेकंदामध्ये 100 मीटर एक जण विद्यार्थी पळाला। हे शक्य नाही। 100 मीटर कोणताही विद्यार्थी किंवा कोणीही जर चालत जरी गेलं तरी त्याचा तो 100 मीटर 30 सेकंदाच्या अगोदर किंवा 20 सेकंदाच्या अगोदर मारू शकतो, परंतु तिथं टायमिंग जास्त आहे। मग याच्यासाठी काय आहे सर की दोन्ही साईडनं चिप ठेवा। जे शासनाचा निर्णय आहे, जे चिप जी आहे ती त्यांनी प्रणाली राबवलेली आहे ती दोन्ही साईडून म्हणजे स्टार्ट टू एंड या दोन्हीला जर त्यांनी चिप ठेवली तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। पुढची बातमी आहे अंबरनाथ